बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। गडमुडशिंगी इथं नातेवाईकांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम होता। तो कार्यक्रम आटोपून माळी कॉलनीमधील घराच्या दिशेने जात असताना दुचाकीला ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक बसली। या ट्रॉलीखाली सापडून 60 वर्षांच्या जयश्री घाटगे यांचा मृत्यू झाला। ही दुर्घटना आज दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास टेमलाईवाडी परिसरात घडली। अपघातस्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती। कोल्हापुरातील टाकाळा परिसरातील माळी कॉलनी इथं भीमराव घाटगे हे पत्नी जयश्री आणि मुलासह राहतात। आज मुडशिंगी इथल्या एका नातेवाईकांच्या घरी साखरपुड्याचा समारंभ होता। त्यासाठी भीमराव घाटगे पत्नी जयश्री यांना दुचाकीवरून मुडशिंगी इथं घेऊन गेले होते। कार्यक्रम आटोपून हे दोघे जण दुपारी 1:15च्या सुमारास दुचाकीवरून टाकाळ्याच्या दिशेने येत होते। दरम्यान प्रगती हाऊसिंग सोसायटीजवळ घाटगे यांच्या दुचाकीला एका ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक बसली। जयश्री घाटगे या रस्त्यावर पडल्या आणि काही क्षणातच उसानं भरलेल्या ट्रॉलीचं चाक त्यांच्या अंगावरून गेलं। त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर भीमराव घाटगे किरकोळ जखमी झाले। डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू झाल्याचं पाहून भीमराव घाटगे यांना जबर मानसिक धक्का बसला। दरम्यान अपघातानंतर अन्य वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। त्यापैकी काही जणांनी जखमी भीमराव घाटगे यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मुलाशी संपर्क साधला। अपघाताची घटना समजताच मुलगा मित्रमंडळींसह घटनास्थळी दाखल झाला। आईचा मृतदेह पाहून मुलावरही दुःखाचा डोंगर कोसळला। दरम्यान शहर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक विजय कोळेकर, कर्मचारी उत्तम मोरे, प्रकाश कुंभार, फैयाज अत्तार, राजारामपुरीचे मुरलीधर रेडेकर, महेश गुरव, जितू शिंदे यांनी या परिसरातील वाहतूक सुरळीत केली। तसंच ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतलं। तसंच जयश्री घाटगे यांचा मृतदेह विच्छेदनासाठी CPRमध्ये पाठवला। या अपघाताची नोंद राजारामपुरी पोलिसात झाली आहे। टेमलाई टेकडी ते उजगाव फाटा रस्त्यावर कुठेही गतिरोधक नाही, शिवाय गुळगुळीत आणि उताराचा रस्ता आहे। त्यामुळे अनेक अपघात होत आहेत। या मार्गावर तात्काळ गतिरोधक बसवावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली।